PS स्टोरी टेलर कथांचे अनोखे विश्व. सुरुवात करूया नव्या कोऱ्या कथेला. कथेचे नाव आहे बेडी. भाग 3. लेखिका प्राची सोळे. मी सतूला भरवायला घेते. संध्याला शांत करत आई तिला किचनमध्ये घेऊन गेली. न बोलता साऱ्यांचे जेवण उरकले. सुदीप काही बोलण्याच्या मूडमध्ये नव्हता. 1-2 वाक्य आईशी बोलून त्याने जेवण उरकले. थोडा वेळ सतेजशी खेळून बेडरूममध्ये निघून गेला. आई आल्यामुळे आता सतेज आजीजवळ दुसऱ्या रूममध्ये झोपत असे. सगळं आवरून संध्या आईच्या रूममध्ये गेली. सतेज तिच्या मांडीवर झोपला होता. झोपला का गं? संध्याने विचारले. हो, झोपतो नाही तर काय, खेळतो किती, दमणार ना मग. त्याला बेडवर सरळ झोपवत आई म्हणाली. संध्या बस इथे जराशी. आईने तिला थांबवलं. संध्या बेडवर बसली. आई कपाटाजवळ गेली. कपाट उघडून तिने तेच जाडजूड फोल्डर काढले. आई, आता हे परत कशाला काढतेस? राहू देते तुझ्याकडे, संध्या निक्षून म्हणाली. संध्या, हे बघ, ऐक माझं. जी गोष्ट बाबांनी तुम्हाला दिली ती तुमच्याकडेच राहू दे. माझं काय आहे आता? आई उदास होत बोलले. आई, काय अभद्र बोलतेस गं? माझा आधार आहेस तू. तुला का जड होते ते फोल्डर? संध्याने वैतागून विचारले. नाही गं, पण तुझ्या कपाटात राहू दे ना. आणि आधी ते मृत्यूपत्र एकदा वाचून घे. कशाला गं? ह्यांनी मी पाहिले ना वाढदिवसाच्या दिवशी. सगळं सर बाबांनी दोघांच्या नावे केले. संध्याचा स्वर भरून आला. हो, असू दे, चांगलं केले. पण त्यातले पॉईंट्स तू वाचून ठेव. कधीही चांगले असते ना. बरं आई, नक्की वाचेन मी. पण आता नाही हं, तू झोप. उद्या रविवार आहे. नाश्ता, कांद्या पोहे आणि जेवणासाठी चिकन किंवा मटण करते. संध्याने ते फोल्डर हातात घेतले व रूमच्या बाहेर आली. बाकीच्या रूममधले लाईट्स बंद करून ती बेडरूममध्ये आली. सुदीप लाईट बंद करून झोपला होता. संध्याने जराही आवाज होऊ न देता ते फोल्डर तिच्या कपाटात ठेवले. पाणी पिऊन ती बेडवर आडवी झाली. आता कसलाच विचार करायचा नाही. मेंदूला जास्त शिणवायचंही नाही. तिने पाहिलं, सुदीप शांतपणे घोरत होता. सकाळचा नाश्ता, चहा संध्याने रेडी ठेवले. सुदीपची येण्याची त्या दोघी वाट पाहत होत्या. सुदीप दुपारच्या जेवणाला जे सांगेल ते आणायला संध्या मार्केटला जाणार होती आणि तो आला. दोघी आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागल्या, कारण त्याच्या अंगावर घरचे कपडे नव्हते. एकदम छान तयार होऊन आला होता. लाईट पिस्ता कलरचं कॉटनचं शर्ट, त्यावर डार्क ग्रीन कलरची 6 पॉकेट जीन्स आणि पायात ब्राऊन कलर वुडलँड शूज, कॅप, गॉगल. कुठे पिकनिकला निघाला असं वाटत होते. आई, संध्या, मी फक्त नाश्ता करणार, जेवायला नाही आहे. रात्रीच येईन. डायनिंग टेबलवर बसत सुदीप बोलला. सुदीप, असं अचानक? आम्हाला माहीत नव्हतं आज तू बाहेर जाणार आहेस. उलट आज तिखट काय बनवायचे हे तुला विचारणार होतो. आई, सांगतो. ॲक्च्युली हे अचानक नाही झाले. ऑफिसमध्ये गेल्या आठवड्यापासून ठरत होते कुठे वन डे फिरायला जायचे ते, आणि काल ठरले. रात्री आल्यावर सांगणार होतो, पण काय झालं ते तुम्ही पाहिलंत ना, म्हणून हा विषय काढला नाही. संध्याचा मूड पण ठीक नव्हता. जास्त लांब नाही, लोणावळ्याला जात आहोत. 6 जण आहोत आणि मुख्य म्हणजे एकही लेडीज नाही आहे. हे बोलताना त्याने संध्याकडे पाहिलं. संध्या काय ते समजून गेली. चला, सगळे एकत्र नाश्ता करूया, सुदीप बोलला. संध्याने चौघांच्या डिश केल्या. आई 3 कप चहा घेऊन आली. तिने सतेजला भरवायला घेतले. सुदीप, गाडी हळू चालव, घाई नको, आणि ड्रिंक्स घेणार असाल तर बेताने. रात्रीचा प्रवास आहे. आई सूचना देत होती. आई, किती काळजी करता. अजिबात टेन्शन घेऊ नका. मी व्यवस्थित चालवेन गाडी. सुदीप त्यांच्या हातावर हात ठेवत बोलला. नाश्ता उरकून तो उठला. आईच्या पाया पडला. सतेजचा गोड पापा घेतला. संध्याकडे पाहिलं. ती त्याच्याकडेच बघत होती. संध्या, येतो मी, काळजी घे. आणि तुम्हाला जर नॉनव्हेज करायचे असेल तर खुशाल कर. मी सुद्धा तिथे खाणारच आहे. चल, येतो. कारची किल्ली हातात घेत तो बाहेर पडला. आईला मनात संध्यासाठी थोडं वाईट वाटलं, पण तिने तसं दाखवलं नाही. आता अशा दोघांचं काय बिनसलं आहे कळत नाही. आई, आपल्याला काय बनवू जेवण? संध्याने विचारले. आण ना चिकन. सुख करते मी मस्तपैकी, आणि तांदळाच्या भाकऱ्या करू. तू जा आणि चिकन आण, आई डायनिंग टेबल आवरत म्हणाली. संध्याला पटलं ते. ठरवलेला बेत प्रमाणेच करूया. आई म्हणते तसं. सगळं आवरून ती मार्केटला जायला निघाली. आणखीही काही सामान तिला आणायचे होते. पिशव्या घेऊन ती बाहेर पडली. लिस्टमधलं सगळं सामान घेऊन रिक्षासाठी थांबली. रविवार असल्यामुळे रस्त्यावर गर्दी होती. बाजारहाट करायला रविवारी जास्त गर्दी असते. संध्या रस्त्याच्या एका बाजूला उभी होती. तोच सहज तिचं लक्ष समोरच्या फुटपाथवर गेले. क्षणभर तिने ते पाहिले, आणि पण त्या क्षणभरात तिच्यावरचाच विश्वास उडाला. खरंच
हे खरं आहे की परत मला भास होतोय? नाही. असा अविश्वास सारखा कसा दाखवायचा? नाही, हा भासच आहे. संध्या स्वतःशी बडबडत होती. तिच्यासमोर रिक्षा उभी राहिली. तिचं लक्षच नव्हतं. मॅडम, जायचे का? आवाजाने ती भानावर आली. रिक्षावाला विचारित होता. अ हो, निर्मल नगर, ती बोलली व लगेच रिक्षात बसली. चेहऱ्यावर आलेला घाम ती सारखा पुसत होती. आता पाहिलेला माणूस हे सुदीप होते का? की त्यांच्यासारखा दिसणारा दुसरा कोणी? आणि त्यांच्याबरोबर असलेली ती सुंदर स्त्री, ती कोण होती? नाही, हा भास आहे. डोक्यात पुन्हा नको ते विचार येत आहेत. हे तर लोणावळ्याला गेले आहेत मित्रांबरोबर. छे. मनातले विचार झिडकारून संध्या शांत राहण्याचा आटोकाट प्रयत्न करत होती. संध्या स्वतःला कसे तरी सांभाळत घरी पोचली. आपल्याला काय होते हे भास आहेत की स्वतःच्या उघड्या डोळ्यांनी पाहिलेले सत्य? आईने दार उघडले तेव्हा तिलासुद्धा संध्याचा चेहरा ओढलेला वाटला. ए बाळा, काय झालंय? असा का चेहरा दिसतोय तुझा? आईने हातातल्या पिशव्या घेत विचारले. संध्या खुर्चीत बसली. टेबलावर ठेवलेली पाण्याची बाटली घेतली. घटाघटा पाणी प्याले. अगं हो, सावकाश, ठसका लागेल ना. तिच्या पाठीवरून हात फिरवत आई म्हणाली. आईचा तो मायेचा स्पर्श संध्याचा बाण फुटायला पुरेसा होता. क्षणात तिने आईच्या कमरेला मिठी मारली व हमसून रडू लागली. आईने तिला थांबवलं नाही. थोडा वेळ गेला आणि संध्या सावरली. आई तिच्यासमोर बसली. छोटासा तेज खेळत होता. सांग, आता काय झाले? का एवढी हळवी होतेस बाळा? आईला सांग बघू, आई मायेने बोलली. आई, कसं आणि काय सांगू तेच कळत नाही आहे गं. माझं मला समजत नाही आहे. अशाच वेळी बाळा, आलेल्या परिस्थितीशी एकटं झगडायचं नसतं. कारण त्यावेळी घेतलेले निर्णय चुकीचे ठरू शकतात. दुसऱ्याला नक्की सांगावं, आई समजुतीने बोलली. आई, दुसऱ्या कोणाला कशाला सांगू? तू आहेस ना माझी स्वतःची हक्काची. आहे ना? मग मला सांग, मन मोकळं कर बघू. धीर करत संध्याने आत्तापर्यंत सुदीपचा आलेला अनुभव तिला सांगितला. तसंच सुदीपने दिलेले स्पष्टीकरणही दिले. तिने फक्त स्वतःचीच बाजू सांगितली नाही आणि आता बाजारात पाहिलेले दृश्य सांगितले. आई, माझ्या मनावर कसला परिणाम होते का? ही कसली चिन्ह आहेत? ही ही वेडसरपणाची झाक आहे का? मला वेड मी 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 वेडी. संध्याला पुढे बोलवलं नाही. तोंड दाबून तिने हुंदका आवरला. संध्या सांगत असताना आई तिच्याकडे निरखून पाहत होती. आईची अनुभवी नजर होती. शिवाय ती तिची मुलगी होती. ज्या मुलीला तिने जन्म दिला, जिला लहानाचं मोठं केलं, तिला आई ओळखू शकणार नाही का? केवळ अशक्य की संध्याला काही मानसिक आजार आहे. तिच्या वागण्या बोलण्यात जराही जाणवत नव्हते. तिच्या डोळ्यात सच्चेपणा होता. आता ती आई आहे म्हणून मुलीची बाजू घेते असं नव्हते. पण असं वाटायला कारणही होते. वेड माणूस एवढा सारासार विचार नाही करू शकत. आपण काय बोलतोय, काय वागतोय याचं पूर्ण भान संध्याला होतं. परिस्थितीचं भान तिला होते. नाहीतर मार्केटमध्ये सुदीपसारखा दिसलेल्या माणसाच्या ती मागे गेली असती. तमाशा केला असता. ती शांत आहे, संयमी आहे. तिच्यात घडणाऱ्या बदलाची तिला समज आहे. कुठलीही गोष्ट तिने ताणून धरली नाही की आकांडतांडव केलं नाही. कुठे कसं वागायचं कळतंय. मग हिला वेडी कसं म्हणायचे? वेडी? शब्दावर आई अडकली. हा काय विचार करते मी? माझी मुलगी वेडी? छे, शक्यच नाही. तिला आधाराची गरज आहे. मान्य, सुदीपलाही याचा त्रास होत असणार. एवढी सुंदर शिकलेली बायको आणि आताशा अशी वागते. काही हौसमौज नाही, दोघं कुठे बाहेर फिरायला जात नाहीत. सुदीपच्या बाजूने विचार करायला हवा. पण माझ्या लेकीला मी असं पाहू शकत नाही. तिचं सारं आयुष्य पडले. सोन्यासारखा मुलगा आहे. मला काहीतरी करायलाच हवे. हो, नक्कीच, आई विचार करत होती. आई, आई कसला विचार करतेस? तुला पण तसंच वाटतंय का? नाही गं सोन्या, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. आणि एक लक्षात ठेव, मी तुझ्याबरोबर कायम आहे. तुला काहीही झाले नाही आहे. एवढंच की सुदीपवर तुझं खूप प्रेम आहे. बाबा गेल्यापासून तू जास्त हळवी झाले. बाबांचं असं अकस्मात जाणं पचवणं जड जातं आहे. कदाचित ते दुःख तुझं बाहेर येते. सुदीपसाठी तू खूप पॉझिटिव्ह आहेस. तुम्ही दोघे कुठे बाहेर गेला नाही आहात. मनाला थोडा विरंगुळा हवा आहे ना. दोघे एकत्र असाल तर गुंता आपोआप सुटेल. आता जराही कसला विचार करायचा नाही. सगळं चांगलंच होणार, आई बोलली. आता जेवणाला लागूया. आपल्याला जेवायचं आहे ना. आणि तुलाही भूक लागली असेल. मग चिडचिड करत बसेल तो. त्याला थोडंसं चिकन वेगळं कमी तिखटाचं कर. मी भाकऱ्या करायला घेते. जिरा राईस करू. आई वातावरण हलकं करत उठत बोलली. सामानाच्या पिशव्या तिने किचनमध्ये नेल्या. संध्या उठली. डोळे पुसले. किती त्रास द्यायचा आपल्या आईला. खरं तर बाबा गेल्यावर तिला मी आधार द्यायला हवा. तिची काळजी घ्यायला हवी. तर आईच बिचारी मला सांभाळते. संध्याला स्वतःची लाज वाटली.
आईसाठी तिचं मन भरून आले आणि सुदीपबद्दल सारखा वाईट विचार केल्याचं तिला अपराधी वाटले. तिने पर्स उघडली आणि सचितसाठी आणलेलं मोठं चॉकलेट त्याला दिलं. बच्चू खुश झाला. त्याला खुश पाहून संध्याही रिलॅक्स झाली. किचनमध्ये गेली. आईने भाकरीचं पीठ मळायला घेतले होते. संध्याचे हात भरभर कामाला लागले. ती विशांत झाली. तरी एक चोरटा विचार मनात येऊन गेलाच. मी एकदम ठीक आहे, ठणठणीत आहे. तरी जस्ट आपल्या समाधानासाठी विशाल पारखेला भेटून यावं का? अर्थात ह्यातलं आईला आणि ह्यांना काही सांगायचं नाही. एकदा भेटून आलं की मग काही प्रॉब्लेमच राहणार नाही. डॉक्टर विशाल पारेख, MBBS, MD इन सायकॅट्री. डॉक्टर विशाल अमेरिकेत पदवी घेऊन आलेला मानसोपचार तज्ज्ञ होता. कमी अवधीत तो एक चांगला नावाजलेला मानसोपचार तज्ज्ञ म्हणून डॉक्टर ओळखला जात होता. त्याची पेशंट हाताळण्याची पद्धत अतिशय युनिक होती. तो उपचार घ्यायला आलेल्यांना कधी पेशंट समजतच नसे. त्यांचा मित्र कधी होऊन जात असे हे त्यांनाही कळायचं नाही. संध्याने एकदा त्याला भेटायचे हे नक्की केले. त्याच्याकडे जाण्यात तिला कसला संकोच नव्हता, कारण तो तिचा खूप चांगला मित्र होता. दोघे एकाच कॉलेजमध्ये शिकले होते. क्रमश कथेचे हक्क एकीकडे सुरक्षित. कथा थोडी फास्ट वाटत असेल तर स्लो करून ऐका. कथा लिखित व आवाज प्राची सुळे. मनपूर्वक धन्यवाद.